श्रीराम जय जय राम. अरुणासूर नावाचा एक दैत्य असतो आणि तो जो दैत्य तो आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत असतो आणि लहानपणी त्याचे जे वडील असतात ते वडील काय करतात त्याला की त्यांनी काहीतरी बनावं म्हणून ते त्याला रागवत असतात. पण याचा त्याला खूप राग येतो की आपले वडील आपल्याला खूप रागवतात, आई रागवत नाही. नालीकडेही तसंच आहे, आई रागवत नाही आणि वडील रागवतात, कारण त्यांना माहिती आहे की जीवनामध्ये आपल्या मुलांनी काहीतरी बनावं म्हणून ते रागवत असतात. तसेच अरुणासूर दैत्याचे वडीलसुद्धा त्याला रागवत असतात. याचा त्याला खूप राग येतो. एक दिवस त्याचे जे वडील असतात ते मृत पावतात आणि पुढं फक्त त्याला आईच राहते आणि आई पण पुढे त्याला सोडून निघून जाते. मग त्याला तो काय करतो, माझ्या आईचा मी अंत्यसंस्कार करणार नाही, मी माझ्या आईला परत जिवंत करणार. तो आईला मिठाच्या गाठोड्यामध्ये बांधून ठेवतो आणि आईसाठी तो ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो. आणि ब्रह्मदेव तपश्चर्याने प्रसन्न झाल्यावर त्याला सांगता की देवी थाली तर तुझी आई जिवंत होऊ शकते, किंवा पंचतत्व देवता झाल्या अग्नी सूर्य हे जर तुझ्याकडं आले तर तुझी आई जिवंत होईल. कारण त्या पंचतत्वांनी जर तुझ्या आईच्या शरीरात जर प्रवेश केला तर ती परत काय होणार आहे, जिवंत होणार आहे. ती परत जिवंत होणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं, अरुणासूर काय करतो, मग म्हणतो माझ्या आईला मला जिवंत करायचंय. मग ती जे पंचतत्व देवता असतात त्यांना जर बोलवलं तर त्यांनी तुमची आई जिवंत होणार म्हणे. मग हाय काय करतो, तप करतो आणि तप झाल्यानंतर देव प्रसन्न होतात. पण ते पंचतत्व देवता काय करतात, मध्ये आल्यानंतर ते बघतात की याने आपल्याला का बोलवले. मग ते एक एक जण म्हणतात की प्रवेश करायचा माझ्या आईच्या शरीरामध्ये. पण पृथ्वी असती का त्याच्यात, नसते. पंचतत्व देवता आहे, पृथ्वी नाही आहे, आकाश पण नाही. तिथं फक्त सूर्य अग्नी वायू हेच असतात, बाकी नसतं. पृथ्वी नसती ना आकाश नसते, बाकी सगळे पाची तत्व देवता असतात. ते तिघं जण प्रवेश करतात, चंद्र आणि सूर्य करू शकत नाही प्रवेश. मग आई त्याची जिवंत होत नाही. मग आदिमाया आदिशक्ती तिथे प्रगट होते आणि तिच्या शक्तीने ती जिवंत होते. पण ती उठल्या उठल्या त्या अरुणासुराच्या तोंडात ठेवून देते. उठल्या उठल्या त्याला असं वाटतं की आई आपली जिवंत झाली, आता आपल्याला जवळ घेईल. पण ती उठल्या उठल्या त्याच्या दोन तोंडात देते ठेवून. म्हणते की इतक्या वर्षापासून मला मुक्ती मिळाली असती, पण तुझ्या हट्टापायी मला मुक्ती मिळाली नाही. तू माझं शरीर अंतदेह केला नाही, ह्या पंचतत्वांना लांबून ठेवलं. आणि मग मला ते विचारायचं म्हणे, अंतसमयी तू कोणाची प्रार्थना करत होती हे मला विचारायचं होतं, म्हणून मी तुझा अंत्यसंस्कार नाही करून दिला. त्यांनी सांगितलं की मी रोज रात्री झोपताना दरवाजा लावून घ्यायचे आणि शिवाची शक्तीची उपासना करायची. का तर माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी, मी माझ्या आत्मकल्याणासाठी मी शिवशक्तीची उपासना केली म्हणे. आणि तू माझी ही मुक्ती थांबवली. मग तो आईची माफी मागतो, मग त्याच्या आईला मुक्ती प्रदान होते. म्हणून माणसाने मोहामध्ये राहायचं नाही. जो व्यक्ती गेलेला आहे तिचा अंत्यसंस्कार त्वरित करून त्याच्या मरणोत्तर प्रवासासाठी भगवंताचं नाव घ्यायचं आहे आणि आयुष्यभर तो आपल्यामध्ये जगला. उलट त्याच्या ऋणातून आपल्याला कसं मुक्त होता येईल हे आपण बघितलं पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे
कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. आता पुढील अध्यायामध्ये गरुड पक्षाने प्रश्न केलाय की हे भगवंता, पुण्यवंत मनुष्य देह दहन करण्याचा विधी कसा आहे? जर एखादा पुण्यवान आत्मा असला तर त्याचा देहाचं दहन कसं करायचंय? एखादी जर पत्नी सती जाणार असेल तर काय करायचंय? त्यावर भगवंत सांगू लागले की गरुडा ऐक, अंत्यविधीनंतर सविस्तर सांगतो. तो विधी केल्यावर मृताचे पुत्र, नातू वगैरे पितृऋणातून मुक्त होतात. इतर अनेक दाने देण्यापेक्षा आईवडिलांची अंत्यक्रिया जास्त नीट आहे. जो आपल्या आईवडिलांची अंत्यक्रिया नीट करतो त्याला तीर्थयात्रा सुद्धा जावे लागत नाही. अग्निष्टोम यज्ञ केल्याचं फळ मिळतं. जसं राजर्षी यज्ञ त्याचा अग्निष्टोम यज्ञ केल्याचं फळ मिळतं. जर कुणी आपल्या आईवडिलांची अंत्यसंस्कार चांगले केले तर. आई व वडील मरण पावल्यानंतर पुत्राने दुःखाला आवर घालायचा आहे, मुंडन करायचं आहे. बांधवांसह आपल्या सर्वांचा पापनाश व्हावा यासाठी दुःखाला आवर घालून आपल्या आईवडिलांच्या अंत्यविधी विधिवतपणे पार पाडायचा आहे. जनक व जननी यांच्या निधनानंतर जो मुंडन करणार नाही त्याला पुत्र तरी कसा म्हणावा? अलीकडं कुठं करतात? कटिंग करतात, फक्त केस कापतात, मुंडन करत नाही. त्यांना पुत्र म्हणायचं नाही. तेव्हा नखे किंवा काखा वगळ्यातील दाढी मिशा वगळता केस काढून टाकावी. नंतर सर्वांनी स्नान करून धुतलेली वस्त्र नेसावी. ताजे पाणी घेऊन प्रेताला आंघोळ घालावी. मग त्याला चंदन वगैरेचा लेप लावावा. गंगेकाठच्या मातीचा लेप लावावा. फुलांच्या माळा घालाव्या. नवीन वस्त्र नेसावे. त्या प्रेताच्या गोत्रासहित नावाने संकल्पपूर्वक दक्षिणेसह उजव्या खांद्यावर एक पिंड ठेवावा. तो पिंड मृत्यू झाला असेल तर त्या जागी ठेवावा. म्हणजे ज्यावेळेस गेला त्याच्यासाठीचा विधी हा. त्यामुळे ते स्थान व त्या स्नानाची अग्निष्ठात्री जी देवता आहे ती संतुष्ट होते. म्हणजे जिथं ती गेलेला आहे तिथं तो पिंड ठेवलाच पाहिजे. प्रेत मृत्यू स्थानावरून उचलून दरवाजापाशी आणले की त्याला पाथ म्हणतात. म्हणून तिथे पाथ नावाने एक पिंड ठेवायचा. गेल्यावर अतृप्त आत्मा जे असतात ते अंत्यविधीत विघ्न करू शकत नाही. तिथे घरातील सुना वगैरे स्त्रियांनी त्या प्रेताला प्रदक्षिणा करून पूजा करायची. नंतर पुत्राने इतर बांधवासह तिरडी खांद्यावर घेऊन निघायचे. असा खांद्यावर घेऊन स्मशानापर्यंत जो पुत्र जातो त्याला प्रत्येक पावला गणिक अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. खांद्यावर घेऊन जाणाऱ्याला. बापाने मुलाला लहानपणी कड्यावर घेतलेलं असतं, खांद्यावर घेतलेलं असतं. आईने सुद्धा त्या मुलाला कड्या खांद्यावर वागवलेलं असतं. त्या ऋणातून मुक्त होण्याचा पुत्राचा ही वेळ असते. अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर थोडे थांबायचं. जमिनीवर पाणी शिपडून तिथे प्रेताला विश्रांती द्यायची. स्नान घालायचं. भूत नावाने एक पिंड तिथं द्यायचा. जिथं विश्रांती दिली तिथं त्या पिंडदानामुळे रस्त्यातील व वातावरणातील पिशाचे, यक्ष व राक्षस तसेच इतर मांसभक्ष आत्मे त्या प्रेतापाशी येऊन त्याला शिवून अपवित्र करू शकत नाही. स्मशानात पोचल्यावर प्रेत उत्तरेस डोके करून ठेवावे व चिता रचण्यासाठी चांगली अशी एक जागा पावी. प्रेताला उत्तरेकडे डोकं करायला लावले. आपल्याकडे कोण कुठं करतं डोकं? उत्तरेकडे डोकं सांगितलंय ना. उत्तर इकडे, इकडे डोकं करायला पाहिजे, पाय इकडे करायला पाहिजे. पण आपल्याकडे इकडे डोकं करता. स्मशानात पोहोचल्यावर उत्तरेस डोके करावे आणि चिता रचण्यासाठी
चांगली एक अशी जागा पाहावी, ती जागा पाण्याने शिंपडावी आणि तिथे एक ओटा बनवावा. दर्भाचे 3 आडव्या रेघा काढाव्या. मग यथाविधी एका बाजूला थोडा अग्नी पेटावा. त्या अग्नीचे नाव क्रव्याद असे आहे. त्याची फुले व अक्षदांनी पूजा करावी. मग यजुर्वेदातील लोभाव्य स्वाहा मंत्राने आहुती द्याव्या. नंतर हात जोडून त्या अग्नीला विनंती करावी की हे सर्व पोषक अग्नी देवा, तू सर्वांचा निर्मत व पालक आहेस. हा संसारी जीव गतप्राण झाला आहे, तरी याला तू स्वर्गात घेऊन जा. म्हणून त्या दिवशी घरी अन्न शिजून खाऊ नये. ज्या दिवशी, कारण असं जर केलं, घरी येऊन जर तुम्ही अन्न शिजून खाल्लं, तर याचा अर्थ असं की तुम्ही चितेवर अग्नी शिजून खाऊ राहिले. म्हणून घरी येऊन त्या दिवशी आपण अन्न खायचं नाही. खायचं पण आपल्या घरात चूल पेटवायची नाही. एवढे झाले की चंदन, तुळशी तसेच पळस, पिंपळ वगैरे समिता वापरून चिता रचावी. त्या चितेत एक तरी चंदनाचं लाकूड असावं. प्रेत चितेवर ठेवावे आणि 2 पिंडे तेथे द्यावी. प्रेतावर 2 पिंड द्यायची. या वेळेपासून ते सपिंडीकरण होईल तोवर त्याला प्रेत असे नाव आहे. एकदा आत्मा गेला की त्याला प्रेत म्हणतात, त्या नावाने म्हणत नाही. प्रेतकल्प जाणणाऱ्याला साधकाच्या मताप्रमाणे प्रेत अशा नावाने पिंड द्यावा. असे आरंभी निघतानाच्या वेळेपासून ते चितेवर ठेवीपर्यंत 5 पिंडे दिल्यानंतरच ते प्रेत हवनासाठी योग्य होते. आणि आपल्याकडे किती पिंड देतात? किती देतात? आपल्या इथे तिथे दारात ठेव, जिथं गेलेलं आहे तिथं पिंड ठेवता का? प्रेत घेऊन निघतं त्या जागेवर पिंड ठेवता का? डायरेक्ट संग देता. हा, नाही आपलं आता समजा प्रेत इथं इथून उचलला, इथं घास ठेवता का? हा, तेच 10व्याच्या दिवशी सगळे 10 दिवसाचे 10 ठेवतात. आणि याच्यात काय दिलंय, प्रत्येक दिवशी तो ठेवला पाहिजे. 10 दिवस. आणि आपण एक खट्टी 10 दिवसाचे ठेवतो. आणि 11व्या दिवशी डायरेक्ट, म्हणजे ज्यावेळेस 11 करतो ना, त्यावेळेस वर्षाची पण 11 ठेवून देतो. म्हणजे जर महिन्याने घालून दिला तर आधीच ठेवून देतो. पण याच्यात काय दिलेलं आहे की रोज द्यावा असं सांगितलेलं आहे. ते रोज देतात, ते सिस्टमॅटिक करतात सगळं. जो 10 दिवस आहे ना, ते कंपल्सरी वरती जाऊन पिंड देता. ते भाताचा, त्याच्यात तीळ तूप वगैरे घालून असा गोळा करून ते वरती ठेवतात 10 दिवस. 10व्या वगैरे झाला की 11व्या दिवशी फक्त त्यांचं एकच राहतो. मग दर महिन्याला बरोबर एक 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 देत राहतात. ते आपण एक खट्टी 11 देतो. आपण नाही, म्हणजे आपली चुकी नाही, ते आपल्याला जे ब्राह्मण सांगतं ते आपण करतो. पण गरुड पुराण असं सांगतं. मग तेच तर चुकीचं आहे ना. ब्राह्मणाने सांगायला पाहिजे. काही प्रेतकल्प जाणणाऱ्या साधकांच्या मताप्रमाणे प्रेत अशा नावाने पिंड द्यावा. असे आरंभी निघतानाच्या वेळेपासून ते चितेवर ठेवीपर्यंत किती पिंड पाहिजे? माणूस निघाल्यापासून तर तिथे ठेवीपर्यंत किती पिंड पाहिजे? 5. आपण किती देतो? भातच देतो फक्त, बाकी कुठे काय देतो? हां, ते प्रेत हवनासाठी योग्य होते. जर 5 पिंड ठेवले तर ते तिथं योग्य होतं. त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये पण तसंच सांगितलंय. 15व्या श्लोकात पण तेच सांगितलंय की पिंड ज्यावेळेस चिता जळते त्यावेळेस त्याच्या अगोदर 5 पिंड त्याच्याबरोबर पाहिजे. आणि म्हणजे ज्यावेळेस तिथं ठेवतात त्या चितेच्या दहनावर ठेवला की तिथं त्याच्यासोबत 2 पिंड पाहिजे. विघ्न करणारे दुष्ट आत्मे त्या प्रेताला स्पर्श करून उष्ट करतात. एवढे झाले की पुत्राने जवळचा जो क्रियामंद अग्नी त्यांनी त्याला विधी द्यायचा आहे, चितेला लावायचा आहे. नंतर पंचक नक्षत्रापैकी आता झालंय ते, आणि जर पंचक नक्षत्र आलं त्या एखाद्या माणसाच्या मृत्यूच्या वेळेला, तर
त्या मृताला सद्गती मिळत नाही. पंचकवर जर तो गेला तर सद्गती मिळत नाही. म्हणून तेव्हा सामान्य विधीने दहन करू नये. जर तसे केले तर आप्त नातलगाईपैकी चौघांचा मृत्यू होतो. कारण एक गेलेला असतो ना, अजून 4. धनिष्ठा नक्षत्राचा 3रा व 4था चरण किंवा शततारका, पूर्व भाद्रपदा किंवा उत्तर भाद्रपदा, रेवती, हे 4 चरण म्हणजे पंचक. ह्या सगळ्या नक्षत्र एकत्र आले 5 की ते पंचक होतं. त्यावेळी मृताचे दहन करू नये. तसे केले तर पुढे त्याचे परिणाम अशुभ होता. या नक्षत्र काळात जो मरतो त्याच्या घरात काहीतरी हानी होते. म्हणून ते नक्षत्र टळून विधी करायचा आहे. पुत्र, पौत्र, बंधू, पिता यापैकी जवळच्या पुन्हाही चौघावर विघ्न येऊ शकतं. पण प्रेत न जाळता 4 दिवस ठेवता येतं नाही येत. तेव्हा नक्षत्र दोष टाळावा म्हणून एक वेगळाच विधी भगवंतानी सांगितला आहे. तो विधी म्हणजे दर्भाचे 4 पुतळे करायचे आणि त्या प्रेता शेजारी ठेवून द्यायचे. आणि ते अभिमंत्रण करतो ब्राह्मण, आणि ब्राह्मण करतो ते, आपण करतो का? नाही, आपण फक्त पुतळे ठेवून देतो. त्याच्यावर नक्षत्राच्या नावाने सोने व्हावे. त्यापैकी यजुर्वेदातील, ऋग्वेदातील प्रेत जयत, नर इंद्रो वा शर्म यच्छन्तु वगैरे मंत्रांनी मंत्रपुष्टीत त्या ब्राह्मणाने करावं. त्या ते जे पुतळे केले त्याला मग त्या प्रेताची पुतळ्यासोबत दहन करायचं. नंतर पुढे दिवस कार्य करतेवेळी सपिंडी विधीच्या समयी त्याचे शास्त्रोक्त शांती करायची. पण त्या शांतीमध्ये तीळ भरलेले भांडे, सोने, चांदी, रत्ने क्रमाने भरावीत आणि तुपाने भरलेल्या काशाच्या भांड्यासहित ते सर्व दान द्यावे. नाही काही करता आलं तर काशाच्या भांड्यामध्ये दान दिलं तरी चालतं. ज्याचा पंचकवर तो व्यक्ती गेलेला आहे त्याच्यासाठी काशाच्या भांड्यात असे शांती विधान करून जर दहन केले तर पुढील विघ्ने टळतात आणि मृत प्राणी सद्गती प्राप्त होते. पंचकात मेलेल्यासाठी असा विधी आहे. इतरांचे दहन सामान्य प्रकारे करावे. जर मृताची पत्नी सती जाणार असेल तर दहन तिजसोबत करावे. जर त्याच्या प्रिय सहचारीनी पत्नीची सती जाण्याची इच्छा असली तरी तिने पतीचा मृत्यू झाला की लगेच स्नान करावं. जर कुणाला जायची इच्छा नसेल आपल्या नवऱ्याबरोबर तर तिने पटकन तिकडे चिता जळली की इकडे तिचं स्नान झालं पाहिजे, तर ती सती गेल्यासारखी आहे. मग सर्व सौभाग्य अलंकार वस्त्रे परिधान करावीत. ब्राह्मणांना आणि नातलागांना दाणे द्यावीत, आशीर्वाद घ्यावे. वडीलधारांना नमस्कार करावा. विष्णू मंदिरात जाऊन विष्णूंना नमन करावं. अंगावरील दागिने देवळात समर्पण करून तिथे मिळालेल्या प्रसादाचा नारळात ओटीत घ्यायचा व न लाजता सर्व सोडून स्मशानभूमीला दर्शन घेऊन मग आपण नामस्मरणात राहायचं. परत दुसऱ्यांविषयी विचार करायचा नाही. जर नसेल करायचं तर हे सर्व झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करायचा. चितेला प्रदक्षिणा करून आपल्या पतीचे डोके मांडीवर घेऊन सती जायचंय. आणि जर नसेल तसं करायचं तर पती गेल्यानंतर त्वरित स्नान करायचं, विष्णू मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं बाहेरून आणि नामस्मरणाला सुरुवात करायची, म्हणजे सती गेल्यासारखं आहे. नसेल तसं करायचं तर आपल्या पतीसोबत लगेच चितेवर जायचं. मैत्रिणींना नारळ देऊन तिथे नमस्कार करायचा आहे. आणि नसेल तसं करायचं तर गंगा प्रवाहात स्नान करायचं आहे आणि आपल्या भावने नावावर गाऊन भगवंताचं नाव घ्यायचं आहे. पण जर तशी पत्नी जर समजा गर्भ धारण केलेला असेल तर तिला सती जाता येत नाही. ते संतान जन्माला आल्यावर आणि स्वावलंबी झाल्यानंतर ती नामस्मरण करून सती रूपात आपला जीवन कटू शकते. सती जाणाऱ्या स्त्रीचा केवळ देह तेवढा अग्नीकडून जाळला जातो, पण तिचा आत्मा हा भगवंताजवळ आबाधित असतो. ती प्रतिवर्ता असतात, तिची भगवंत सुद्धा पूजा करतात. अग्नी दिव्य करताना जसा सत्यवादी पवित्र धार्मिक मनुष्य तापलेल्या लोखंडाचा फाळ हातात घेऊन भाजत नाही, तशी ती प्रतिवर्ता असते. तिचे भगवंत सदैव व इतर ऋषी मुनी सुद्धा तिची पूजा करत असतात. पतीसोबत जोडलेल्या स्त्रीला अग्नीपासून मुळीच इजा पण होत नाही आणि तिच्या आत्म्यालाही त्रास होत नाही. जोवर स्त्री पतीच्या देहासोबत जळून घेत नसते तोवर ती स्त्री शरीरापासून मुक्त होत नसते.
म्हणून तिने पतीची काया वाचा मनाने जिवंतपणे सेवा करावी आणि त्याच्या निधनानंतर काही कारण घडल्यास तिने भगवंताचे नामस्मरण करून राहावे. पतीच्या मरणानंतर जी स्त्री चितेवर आत्मदहन करते तिला स्वर्गात वशिष्ठ मुनी नमस्कार करतात. ऋषी, अप्सरा आणि इंद्रदेव सुद्धा तिची पूजा करतात. अशा प्रकारे सती जाणाऱ्या स्त्रीमुळे तिचे आई वडिलांचे सगळे संपूर्ण 7 पिढ्या उद्धारून जातात. मानवाच्या शरीरावर सर्वसामान्यपणे 3.5 कोटी केस आहेत. तेवढी वर्ष ती स्त्री आपल्या पतीसह स्वर्गलोकात राहते. जर ती सती गेली तर सूर्याप्रमाणे तेजोमय विमानात ती जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत पतीसंगे विहार करते. नंतर पुन्हा मनुष्य होऊन दीर्घायुष्य लाभून पवित्र वंशात ते दोघं जण जन्माला येतात. पतीला ती पुन्हा पती म्हणूनच प्राप्त करते. अशा दुर्लभ संधीला जी स्त्री अग्निदाहाला भिवून सोडून देते ना ती जन्मभर पतिविरहाच्या अग्नीत जळत राहते. काहींना भीती वाटली तर ती माझे पती नाही म्हणून या विरहानेच ती दुःखीत राहते. पण तिने जर माझ्या भगवंताचे जर नामस्मरण केले तर तो साक्षात तिच्या सोबत असतो. पतीला जी श्री शिवरूप मानून आपला देह जाळते जर त्या स्त्रीला 33 कोटी देव वंदन करतात. सती जायचे नसेल तर मृताला एकट्याला अग्नी द्यावा. प्रेत अर्धे अगर पूर्ण जळले की त्याच्या माथ्यावर प्रहार करून टाळू फोडावी. तेव्हा संन्यासासाठी नारळ व इतरांसाठी लाकडी सोटा वापरावा. संन्यासाला नारळे. अशा प्रकारे मस्तकाचा भेद त्याला पितृलोक प्राप्त होण्यासाठी करून मग पुढील मंत्राने तुपाची आहुती द्यावी. हे अग्निदेवा, तू दिव्य तेज उत्पन्न असून त्या पुरुषाकडून अज्ञाधान विधीने प्रगट झाला आहेस. तर आता हा जीवात्मा तुझ्याच अंशाने दिव्य असे शरीर धारण करून स्वर्गात जावे. नाशिवंत देह भस्म आहे, परंतु मनुष्याला या देहाचाच खूप माज आहे. माणसाला आहेच ना, तेवढे गुरमे आहेत. त्यातच त्याचा जर एखाद्याचा देह अतिसुंदर असला तर त्या गर्वानेच तो मिरवत असतो. अशा तऱ्हेने तिळासहित त्या तुपाची आहुती दिल्यानंतर एवढा वेळ आवरून धरलेले दुःख मनमोकळे करून रडून व्यक्त करावे. त्यामुळे त्या मृत जीवाला सुख होते. एकदाच रडायचं, तिथं परत रडायचं नाही तर तो आत्मा मागे वळून पाहतो. प्रेत जाळ्यावर प्रथम स्त्रिया, नंतर मुले व नंतर काही लोक अशा क्रमाने स्नाने करावी. मग त्या प्रेताचे गोत्रासहित नाव घेऊन तीळ मिश्रित पाण्याने तर्पण करावे. घरी परतताना कडुलिंबाची पानं अवश्य खावी. घरी आल्यानंतर 2 घास तरी खावे. घरी पोहता सर्वांनी पुन्हा स्नान केलं पाहिजे. गाईला घास दिला पाहिजे. घरात न शिजवता इतरांनी दिलेल्या अन्नपत्रावळ्यावर खायचं, नाहीतर ते चितेवर अन्न शिजवल्यासारखं होईल. जिथे जीव गेला ती जागा सारवायला पाहिजे. तिथे पाणी शिंपडून गोमूत्र शिंपडलं पाहिजे. तिथे दिवा लागला पाहिजे. तो दिवा सलग 12 दिवस 13 दिवस पेटला पाहिजे. मग 3 दिवसापर्यंत सूर्यास्त झाल्यावर 1 मातीच्या छोट्या लोटीत दूध भरून ती लोटी स्मशानात रोज नेऊन ठेवायची. आपल्याकडे लहान बाळासाठी ठेवतात, पण त्यांनी मोठ्यांसाठी पण सांगितलेले. हो, ती लोटी लहान शिकड्यावर ठेवायची. मात्र लोटी कच्च्या मातीची असली पाहिजे. अरे तू स्मशानात अग्नीने जळून गेल्यामुळे आता आत्मस्वकीयांनी तुला सोडलंय, तरी हे ठेवलेले पाणी तू दूध पी असं म्हणायचंय. तुला सगळे जोडून गेलेले, पण तू हे सगळं पिऊन घे. मंत्राग्नी दिला असला तरी तू भांडाग्नी दिलाय, त्याच्याने तू हे दूध तू पी. मेलेला जीव अग्निहोत्र असला अगर नसला तरी 4थ्या दिवशी अस्थी गोळा कराव्यात. 4थ्या दिवशी शक्य नसल्यास 2ऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशी तो विधी करण्यासाठी स्मशानात जाऊन स्नान करायचंय. वस्त्र नेसून दर्भकाचे अंगठी घालायची. स्मशानात भूतांना उदडांचा बळी द्यावा. यमनत्व वगैरे मंत्र म्हणावेत.
चितासनाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. हे पक्षी राजा मग चितास्थानी दूध शिपडावे, म्हणजे राखेला जातो ना आपण त्यावेळेचं, त्या अस्थी पळसाच्या पानात घ्याव्या आणि आपल्या एका भांड्यात भरून ठेवा. म्हणजे हे अस्थीचं सांगितलंय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ